जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण SY BCom सेमिस्टर 4 2019 क्रेडिट पॅटर्नमधील बँकिंग अँड फायनान्स सेकंड या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि स्टडी पर्पजसाठी काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. त्यानंतर टेलिग्राम चॅनलमध्ये आपण सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया आपण की क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कशा पद्धतीने आहे आणि महत्त्वाच्या प्रश्नांकडे नजर टाकूया. विद्यार्थी मित्रांनो SY BComच्या सेमिस्टर 4 मधील जो बँकिंग अँड फायनान्स सेकंड नावाचा सब्जेक्ट आहे त्याला दुसरं नाव आहे इंडियन बँकिंग सिस्टीम सेकंड. ओके, या विषयाची क्वेश्चन पेपर तुम्हाला 50 मार्काचे असणार आहे. पेपरला पासिंगसाठी तुम्हाला किमान 20 मार्क पाडणं अपेक्षित आहे आणि तुम्हाला पेपर लिहिण्यासाठी 2 तासाचा टाईम कालावधी दिलेला आहे आणि पेपर मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमधून तुम्हाला उपलब्ध होणार आहे. यामध्ये आपण क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटकडे जर का बघितलं तर क्वेश्चन नंबर 1A हा तुम्हाला MCQ 5 मार्काला राहणार आहे. तर क्वेश्चन नंबर 1B मॅच द फॉलोइंग पेअर्स या 5 मार्काला असणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 हा टोटल तुम्हाला 10 मार्कासाठी असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 हा राईट शॉर्ट नोट्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यामधून कोणत्याही 2 शॉर्ट नोट्सची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला एकूण 10 मार्क्स दिलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3A मध्ये ब्रॉड क्वेश्चन दिलेला आहे 8 मार्काला, जो चॅप्टर नंबर 1 वर आधारित असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3B हा चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेश्चन असेल 7 मार्कासाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4A हा ब्रॉड क्वेश्चन टॉपिक नंबर 3 वर 8 मार्कासाठी असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 4B हा ब्रॉड क्वेश्चन टॉपिक नंबर 4 वर 7 मार्कासाठी असणार आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकूण परीक्षेत 4 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला प्रश्न 10 मार्काला, दुसरा प्रश्न 10 मार्काला, तिसरा ब्रॉड क्वेश्चन हा 15 मार्काला आणि चौथा ब्रॉड क्वेश्चन रिलेटेड प्रश्न 15 मार्काला, असे मिळून 50 मार्कासाठीच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त मार्क्स पाडण्यासाठी आपण सर्वच्या सर्व प्रश्न काळजीपूर्वक अटेम्प्ट करा. यामध्ये जे काही शॉर्ट नोट्स तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारले जातील त्यातील काही शॉर्ट नोट्स मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. कदाचित याच्या व्यतिरिक्त पण शॉर्ट नोट्स येऊ शकतात, बट तरी पण मला जे वाटणारे आहे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ते मी तुमच्यापर्यंत देत आहे. नंबर 1 आहे फीचर्स ऑफ डेव्हलपमेंट बँक, म्हणजे विकास बँकेची वैशिष्ट्ये. नेक्स्ट आहे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स, म्हणजे राज्य सहकारी बँका. नेक्स्ट आहे सोशल बँकिंग, ज्याला आपण सामाजिक बँका असं म्हणत असतो. नेक्स्ट आहे सेंट्रल बँकिंग, ज्याला मध्यवर्ती बँका असं म्हणलं जाईल. नेक्स्ट आहे कॅश रिझर्व्ह रेशो, ज्याला आपण CRR असं म्हणतो, ज्याला मराठीत रोख राखीव प्रमाण असं म्हणायचं. नेक्स्ट आहे ICICI, ज्याला फुल फॉर्म तुम्हाला इथे दिलेला आहे. कदाचित काही फुल फॉर्म तुम्हाला MCQ मध्ये देखील विचारले जातील. इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कोऑपरेशन ऑफ इंडिया, ज्याला मराठीत भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ ICICI असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे फंक्शन्स ऑफ IDBIची कार्य. नेक्स्ट आहे डिजिटल बँकिंग. नेक्स्ट आहे इस्लामिक बँका. नेक्स्ट आहे बाझेल 4. नेक्स्ट आहे प्रिन्सिपल्स ऑफ कोऑपरेशन, हा महत्त्वाचा शॉर्ट नोटचा प्रश्न आहे, सहकाराची तत्वे. नेक्स्ट आहे कॅपिटल ॲड्युक्युसी नॉर्म्स, ज्याला भांडवल पर्याप्तता निकष असं म्हणलं जाईल. बेजर फोलच्या दाखलीत तुम्हाला नरसिंह समिती जी काही आहे तर त्या नरसिंहम समितीच्या काही शिफारसी असतील त्या देखील तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात शॉर्ट नोट्सला. ब्रॉड क्वेश्चन कोणकोणते आहे, यातील काही ब्रॉड क्वेश्चन हे तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये पण विचारलेले आहे, त्यामुळे ते देखील काळजीपूर्वक करून ठेवा. ब्रॉड क्वेश्चनमध्ये पहिला ब्रॉड क्वेश्चन आहे एक्सप्लेन चॅलेंजेस बिफोर कोऑपरेटिव्ह बँक्स, भारतातील सहकारी बँकांसमोरील आव्हाने स्पष्ट करा. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ कोऑपरेटिव्ह बँकिंग इन इंडिया, भारतातील सहकारी बँकिंगची रचना स्पष्ट करा. नेक्स्ट आहे डिफाईन कोऑपरेटिव्ह अँड एक्सप्लेन द प्रिन्सिपल्स ऑफ कोऑपरेटिव्ह, सहकार व्याख्या सांगून सहकाराची तत्वे स्पष्ट करा.
नेक्स्ट आहे एक्सप्लेन फंक्शन्स ऑफ प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी, प्राथमिक कृषी पतसंस्थेची कार्य स्पष्ट करा. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द रोल ऑफ डेव्हलपमेंट बँक इन इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतीय आर्थिक विकासातील विकास बँकांची भूमिका स्पष्ट करा. नेक्स्ट आहे स्टेट द फंक्शन्स ऑफ डेव्हलपमेंट बँक्स, भारतातील विकास बँकेची कार्य सांगा. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द चॅलेंजेस बिफोर डेव्हलपमेंट बँक्स इन इंडिया, म्हणजे भारतातील विकास बँकांसमोरील आव्हाने स्पष्ट करा. नेक्स्ट एक्सप्लेन द ॲडव्हान्टेजेस ऑफ ब्रांच बँकिंग, म्हणजे शाखा बँकिंगचे फायदे स्पष्ट करा. नेक्स्ट आहे स्टेट द फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक. इथं कमर्शियल बँक किंवा फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक यावर शॉर्ट नोट्स पण विचारली जाऊ शकते. व्यापारी बँकाची कार्य सांगा. नेक्स्ट आहे फंक्शन्स ऑफ सेंट्रल बँक्स, मध्यवर्ती बँकेची कार्य सांगा. नेक्स्ट आहे जो लास्ट नंबर क्वेश्चनकडे विचारला जाऊ शकतो तो म्हणजे व्हॉट इज द रिटेल बँकिंग, एक्सप्लेन द फीचर्स अँड फंक्शन्स ऑफ रिटेल बँकिंग, म्हणजे किरकोळ बँकिंग म्हणजे काय आणि किरकोळ बँकिंगची वैशिष्ट्ये आणि कार्य स्पष्ट करा. असा क्वेश्चन नंबर 4A मध्ये 8 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर इथे मी तुम्हाला 3 प्रश्न शेवटचे दिलेले आहे, त्यापैकी कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकतील किंवा काही प्रश्न मी ओरली सांगतो आहे तर काळजीपूर्वक बघा. त्याच्यातील पहिला आहे एक्सप्लेन द रेकमेंडेशन ऑफ नरसिंहम समिती फर्स्ट, म्हणजे नरसिंहम समिती 1च्या शिफारशी सविस्तर स्पष्ट करा किंवा 2च्या समिती स्पष्ट करा, 4च्या समिती स्पष्ट करा, असे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे नरसिंहम समिती सेकंडच्या शिफारशी सविस्तर स्पष्ट करा. त्यानंतर डिस्कस बेझल सेकंड नॉर्म्स फॉर इंडियन बँक्स इन डिटेल्स, भारतीय बँकांबाबत असलेल्या बेझल 2 निकषाची सविस्तर चर्चा करा. बेझल सेकंड आहे, बेझल 4 आहे, या बाबतीत तुम्हाला शॉर्ट नोट्स किंवा ब्रॉड क्वेश्चनला प्रश्न असू शकतो. त्यामुळे हे सर्व प्रश्न काळजीपूर्वक करून ठेवा. यातील बऱ्यापैकी प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. याचसारख्या नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही रेफर करू शकता. तिथे तुम्हाला सर्व विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघायला भेटणार आहे, रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग सब्जेक्टचे. सो तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.